पण भेट घेत सांगितलंय की तो दलित असल्यामुळे त्याची हत्या झाली, असा निष्कर्ष काढणं अतिशय चुकीचं आहे। त्यांचं जे वक्तव्य पूर्णपणे राजकीय आहे। एखादी घटना झाल्यानंतर त्याची पूर्णपणे त्याला इन्क्वायरी गठीत करण्यात आलेली आहे, चौकशीनंतर स्पष्ट होईल। परंतु कोणी व्यक्ती एका समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून केली गेली असा निष्कर्ष चौकशीच्या आधीच काढणं उचित नाही आहे। त्यांचा दौरा टोटली राजकीय होता आणि त्या राजकीय दौऱ्यामधून राजकारण करण्याचाच उद्देशाने हे स्टेटमेंट आहे, ते सत्यता अजिबात नाही। बीडमध्ये संतोष देशमुख ओबीसी आणि मराठ्यांनी तिथे धनंजय मुंडे देखील कृपया होणाऱ्या घटनेला कुठल्याही जातीचं स्वरूप न देता चौकशी अंती जे स्पष्ट होईल त्यातूनच निष्कर्ष काढता येईल। कुठल्याही समाजाला कुठल्याही व्यक्तीला बदनाम करणं किंवा समाजाला त्या व्यक्तीमुळे बदनाम करणं हे चुकीचं राहणार आहे। चौकशीमध्ये ते स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई करता येईल। मुनगंटीवार काल म्हटले होते की ज्या उशीर मुद्दामून टाळत आहे की त्यांच्यामध्ये काही मंत्र्यांचे हात आहेत त्याच्यामुळे टाळाटाळ हे कोणी सांगितलं बा? कुठल्याही गोष्टीला आपण एखाद्या निष्कर्षाला चौकशी न करता येणं हे कितपत उचित आहे? पोलिसांचं काय काम आहे? राजकीय पुढाऱ्याचा निर्णय घेऊन ठरवलं की हा दोषी आणि तो दोषी आहे, तर मग पोलीस कशाला आहे? आमचं म्हणणं पोलिसांनी चौकशी करून निष्पक्ष काम करावं, कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाही आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल किंवा कोणी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही मोठा किंवा लहान असा विषय येणार नाही आहे, तो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल। नाना पटोले यांनी काल त्यांच्यावर ऑर्थोडॉक्स लायकी असा शब्द वापरलेला आहे। मला वाटतं जनतेने त्यांची लायकी काय हे जे बोलले असतील तर मला वाटतं नाना काय बोलले मला माहीत आहे, तुम्ही सांगताय हे म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे। नाना जर आमची लायकी करत असतील त्यांची लायकी काय हे साकोलीतल्या जनतेने ठरवून दिलेलं आहे। 200 मतांनी आले, आम्ही 50 झालो, फरक आहेच ना।